नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण लाल पापड्याची भाजी करूया। एकदम टेस्टी आणि छान होतं। करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। आजचा मेनू भाकरी, लाल पापड्याची भाजी, ताक, ताकात मसाला घातले, ताक मसाला, दही, कांदा, भाजलेले शेंगदाणे, आंब्याचं लोणचं, खरडा, लसणाची चटणी, खोबऱ्याची चटणी, कोरट्याची चटणी, चवसाची चटणी। या सगळेजण जेवायला। तुम्ही एकदा लाल पापड्याची भाजी करून बघा। लाल पापडी खूप मस्त भाजी होते आणि आता थंडीच्या दिवसात ना ही भाजी भरपूर येते बाजारात। आम्ही त्याला लाल पापडी म्हणतो। तुम्ही काय म्हणताय नक्की कमेंट्स करून सांगा। थंडीच्या दिवसात ना ही शेंग भरपूर प्रमाणात बाजारात येतं। असं त्याचं शीर काढायचं, उघडून बघायचं, आत आळ्या वगैरे असतात की नाही, असं उघडून बघायचं आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि असं शीर काढायचं। खूप छान लागते भाजी। मी सांगितले त्याप्रमाणे करून बघा। मस्त टेस्टी एकदम छान होती। पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सगळं पाणी काढून घ्यायचं। एक मूठ भाजलेले शेंगदाणे नुसता आवळचवळ एकात दोन तुकडे करून घ्यायचं, जास्त बारीक करू नका। एकात 4 तुकडे करून घेतले। असं मोठंच ठेवा, जास्त बारीक करू नका। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, गूळ, मीठ चवीनुसार, मसाला तिखट, कांदा, हळद, हिंग पावडर, मोहरी, तीळ आणि अख्खे जिरे मिक्स केले आणि लसूण। गॅस सुरू केली, कढई ठेवली, तेल स्वच्छ धुवून ना असं चाळणीत ठेवायचं, म्हणजे पाणी सगळं निथळतं। तेल तापलं, मोहरी, तीळ आणि अख्खे जिरे, मोहरी तीळ तडतडले, हिंग पावडर, कढीपत्ता, कांदा, लसणाची पेस्ट, थोडंसं हळद भाजीत रोज वापरत जावा, हेल्थला चांगलं असतं। आता कांदा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया। कांदा छान भाजलं, लसणाचं वास, लसूण भाजलेलं की नाही वास मस्त यायला लागलं। कांदा छान भाजलं। कांदा छान भाजल्यानंतर निवडलेली भाजी घालून द्या। ते पण 1 मिनिट ना भाजून घ्यायचं। 1 मिनिट भाजा म्हणजे भाजी छान लागते। 1 मिनिट भाजून झालं। 1 मिनिट भाजल्यानंतर गॅस लहानच आहे। मसाला तिखट, मीठ, गूळ, तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला, काय नाहीतर घालू नका। भाजलेले शेंगदाण्याचं आवळचवळ कूट आणि कोथिंबीर। आता हा मसाला पण 1 सेकंद हलवून घ्यायचं, 1 सेकंद भाजून घ्या। सेम असं भाजी करून बघा, खूप छान भाजी होत आहे। 1 मिनिट भाजून झालं। मसाला घातल्यानंतर ना 1 मिनिट भाजून घ्या, म्हणजे भाजीला चव छान येतं। तुम्हाला सुद्धा लाल पापड आवडत नसेल, मी सांगितल्याप्रमाणे भाजी करून बघा, आवडीनं खाणार 100%। आता थोडंसं पाणी घालूया, कारण हे लाल पापडा शिजायला थोडंसं पाणी लागतं। पाणी घातले, आता झाकून शिजवून घेऊया, शिजल्यानंतर दाखवते। पाणी घातल्यानंतर थोडंसं टेस्ट बघा, परफेक्ट झालंय सगळं। आता आपण शिजवून घेऊया।
भाजी छान शिजली. हे पाणी सगळं आटलं. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. मी सांगितलंय त्याप्रमाणे भाजी करून पहा. तुम्ही आवडीनं भाजी खाणार आणि एक भाकरीच्या तिथं 2 भाकरी खाल. एवढी टेस्टी छान होतं. थंडीच्या दिवसात बाजारात आता लाल पापडी भरपूर येते, तर ही भाजी थंडीच्या दिवसात भरपूर खाऊन घ्या. फक्त थंडीच्या दिवसातच ही भाजी येते. ज्या सीझनमध्ये जी भाजी भरपूर प्रमाणात पिकतं ती भाजी खावं. तुम्हाला कसं वाटलं आजचं मेनू? आजची थाली कशी वाटली तुम्हाला? नक्की कमेंट्स करून सांगा.